याचबरोबर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। माजी आयुक्त अनिल पवारांच्या घरावर ईडीच्या धाडीचे धागेदोरे, मंत्री भुसेंपर्यंत जाऊ शकतात। भुसेंच्या आग्रहावरून अनिल पवारांना आयुक्तपदी बढती मिळाली असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। राऊतांनी अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप केलेत। अनिल कुमार पवार माझा नातेवाईक हे नाकारत नाही, पण मी राजकारणात येण्यापूर्वीच ते या नोकरीवर आहेत। ठाकरेंच्या काळातच पवारांची नियुक्ती झाली आहे असं म्हणत दादा भुसेंनी राऊतांचे आरोप फेटाळले। समज द्या आणि सोडून द्या हा फडणवीसांचा नवा ऍक्ट आहे। कोकाटे शिरसाटांची जागा जेलमध्ये असायला हवी, पण ते मंत्रिमंडळात आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय। टेबलावरच्या फाईल्स पोलिसांकडे कधी जाणार असा प्रश्न राऊतांनी विचारलाय। रोहित पवारांनी पुन्हा एकदा ट्विट करून कोकाटे 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा आरोप केलाय। विधिमंडळाच्या चौकशी अहवालातून ही माहिती समोर आली आहे, तर सरकार माणिकराव कोकाटेंवर कारवाई करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या मुलांना रमी खेळण्यासाठी क्लबची परवानगी द्या अशी मागणी छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत। तर या भेटी दरम्यान मुंडे कुटुंबीय आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील। प्रांजल खेवलकर खोट्या कारवाईच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात जाणार आहेत। पुणे पोलिसांच्या विरोधात प्रांजल खेवलकर यांचे वकील 50 कोटी रुपयांचा दावा ठोकणार आहेत। सततच्या मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। यामुळे नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी गोसे खुर्द धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले। भीमा नदी पात्रात उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दक्षिण सोलापुरातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। पाणी वाढल्याने विद्युत पंप काढताना शेतकऱ्यांची दिवसभर धांदल उडाली। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे। चंद्रभागा नदी सध्या 80,000 क्युसेक इतक्या क्षमतेने वाहत आहे। नदीकाठच्या रहिवासी परिसराजवळ चंद्रभागेचं पाणी पोहोचलं। आता अंगणवाड्यांनीही काट टाकली आहे। नागपुरातील वाडधामना गावामध्ये देशातील पहिली AI आधारित अंगणवाडी तयार करण्यात आली आहे। या अंगणवाडीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात। सध्या या शाळेत 25 विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जातं। पुण्यातील वाघोली परिसरामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले। वाघोली परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडींची पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली। योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये ITBP जवानांसाठी असलेली बस नदीत कोसळली आहे। सुदैवाने ही बस जवानांना पोहोचवून परत येत असताना हा अपघात झाला। बसमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळलाय। या अपघातामध्ये बसमधील ड्रायव्हरही सुदैवाने बचावला। एका अवघड वळणावर पावसामुळे झालेल्या निसरड्या वाटेवर चालकाचं नियंत्रण सुटून ही बस पाण्यामध्ये गेली आहे। जम्मूला मुसळधार पावसाने झोडपलंय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय।
तर जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी पूर आल्याने स्थानिकांचे मोठे हाल होत आहेत। येत्या काळात असाच पाऊस कायम राहणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। राजस्थानच्या सवाई माधोपूरला मुसळधार पावसाने झोडपलंय। या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी रस्त्यावर साचलंय। पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचलंय आणि त्यामुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय। पश्चिम रेल्वेची दिल्ली आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक याला खोळंबा झालाय। छत्तीसगडच्या खैरागडमध्ये जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय। 5 तरुण जोरदार वाहणाऱ्या नदीवरच्या बंधाऱ्याजवळ स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळालं। एका डोंगरावर हे लोक स्टंटबाजी करत असल्याचं दिसून आलंय। मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहन वाहून गेलं। 3 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय। शिवपुरी कोलारस तहसील परिसरामध्ये किलावणी राय रस्त्यावर वाहणाऱ्या किलावणी नदीवर बांधलेल्या कॉजवे ओलांड असताना पाण्याचा जोरदार प्रवाहामध्ये एक वाहन वाहून गेले। या वाहनामध्ये किलावणी गावातील शेतकरी जयपाल धाकड भोपळा विकण्यासाठी ग्वाल्हेर बाजारात घेऊन जात होते। त्यात 3 जणही होते, पण ते तिघेही सुरक्षित आहेत। मध्य प्रदेशातील मांडला येथे वेगाने वाहणारा नाला ओलांडण्याचा प्रयत्न करणं जीवावर बेतलंय। एका तरुणानं नाल्याला पूर आला असतानाही त्याची दुचाकी पाण्यात घातली आणि प्रवाहामध्ये त्याच्यासह त्याची दुचाकीही वाहून गेली। मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचलेत, पण त्याची दुचाकी वाहून गेली। राजस्थानच्या ढोलपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे राजस्थानमधील चंबल नदीच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। चंबळ नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखीही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। केदारनाथ धाममध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलगच्या पावसामुळे गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यानच्या केदारनाथ धाम मार्गाला फटका बसलाय। दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांना गौरीकुंडमध्येच थांबवण्यात आलंय। गाझियाबादच्या वसुंधरा भागात पाणी साचल्यानं पुन्हा एकदा महापालिकेचा निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार उघड झालाय। मुसळधार पावसानंतर परिसरामध्ये इतका पूर आला की एक आलिशान कार मर्सिडीज पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि कारचं मोठं नुकसान झालं। त्यानंतर आता कार मालकाने महानगरपालिकेला 5 लाखांच्या भरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे। जयपूर, विदिशा, सवाई माधोपूरसह राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जयपूरमध्ये मुसळधार पावसानंतर सखल भागामध्ये पाणी साचलं असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय। तर राजस्थानमधील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडलाय आणि त्यामुळे रस्त्यांवर देखील पाणी साचलंय। वाहनांना देखील ये जा करताना त्रास होतोय, तसेच स्थानिकांना देखील पाण्यातून आपला रस्ता काढावा लागतोय। जवळपास 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी जळगावच्या विखरण गावामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवतीये। गावात 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालंय। राष्ट्रीय जल योजनेमध्ये निधी मिळाल्यानंतरही पाणी योजना अद्याप अपूर्णच आहे।
हिंगोलीच्या वसमत शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमध्ये आता पावसाचं पाणी साचलंय। खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय। असं असतानाही मुंबईतील खड्ड्यांबाबत कुणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही। विक्रोळी, कन्नमकरवर आणि टागोर नगर परिसरामध्ये तर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। याच विरोधात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केलं। अकोला पालिकेने हद्दवाढ करून शहरातील काही भाग वाढवला, मात्र या भागात आजही सुविधांचा अभाव असल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्याची सुविधा नसल्याने चिखलमय रस्त्यातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो। अमरावतीतील एका 10 वर्षाच्या मुलीला केस खाण्याचं व्यसन लागलं होतं। मागील 4 ते 5 वर्षापासून ही मुलगी केवळ केस खात होती। काही महिन्यांपूर्वी तिला मळमळ, उलट्या आणि पोटात दुखत असल्यानं तपासणी केली असता तिच्या पोटात तब्बल अर्धा किलोचा केसांचा गोळा असल्याचं समोर आलं। त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील अर्धा किलो केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला। बुलढाण्यातील एका 8वीत शिकणाऱ्या मुलीनं आमदार रोहित पवारांसमोर शेतकरी बापाची व्यथा मांडली। मी शेतकऱ्याची पोर आहे। शेतकऱ्याच्या घरात कधी मीठ असतं तर कधी तेल नसतं। आणखी शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार का, असा सवालही या मुलीने उपस्थित केला। बीडमधील मद्यधुंद चालकाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। हातात बिअरची बॉटल घेत दारू पीत हा महाशय गाडी चालवत होता। त्याच्या या कृत्यामुळे अपघाताची शक्यता आहे। त्यामुळे या चालकावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। एक छोटासा ब्रेक, आपण पाहतोय सुपरफास्ट 100।